नमस्कार, मी प्रशांत सागवेकर. सर्व प्रेक्षकांना जय महाराष्ट्र. लाईफलाईन या कार्यक्रमात तुम्हा सगळ्यांचं आज पुन्हा एकदा मनापासून स्वागत. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण वैद्यकीय क्षेत्राशी निगडीत अनेक मान्यवरांना या कार्यक्रमामध्ये आमंत्रित करतो आणि त्यांच्याबरोबर वेगवेगळ्या डिसीज संदर्भात असतील, वेगवेगळ्या फॅसिलिटीज संदर्भात असतील चर्चा करण्याचा प्रयत्न करतो, जेणेकरून ही माहिती तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि तुम्हाला जर कोणत्या स्वरूपाच्या समस्या असतील, अडचणी असतील, तर तुम्हाला त्याच्यातून योग्य असा मार्ग मिळू शकेल. आज ज्या विषयावरती आपण चर्चा करणार आहोत तो विषय आहे वंध्यत्व आणि IVF. आणि यावर मार्गदर्शन करण्यासाठी आज माझ्यासोबत संभाजीनगर या ठिकाणचे प्रथितयश डॉक्टर श्रीकांत पोफळे माझ्यासोबत आहेत. आपण सरांचं स्वागत करूया. सर नमस्कार. नमस्कार. कार्यक्रमात मनापासून स्वागत. धन्यवाद. डॉक्टर श्रीकांत पोफळे हे एम्ब्रॉलॉजिस्ट आहेत. तसंच एम्ब्रॉलॉजिस्ट असताना त्यांनीच रेन IVF आणि वुमन्स हॉस्पिटल्स हे त्यांनी स्वतःचं त्यांचं आहे आणि ते संभाजीनगरमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून कार्यरत आहेत. संभाजीनगर असेल किंवा संभाजीनगरच्या आजूबाजूचा जो परिसर आहे, या परिसरामध्ये अनेक जे रुग्ण आहेत ते या हॉस्पिटलमध्ये येतात आणि डॉक्टरांकडे असलेल्या ज्या काही सुविधा आहेत त्याचा ते लाभ घेत असतात. नेमकं त्या ठिकाणी कशा पद्धतीच्या सुविधा आहेत आणि ह्या एकूणच आजारपणाविषयी डॉक्टरांची मतं आज जाणून घेण्याचा मी प्रयत्न करतोय. चला तर मग कार्यक्रमाला सुरुवात करूया. सर पुन्हा एकदा मनापासून स्वागत तुमचं. सगळ्यात पहिल्यांदा आपण प्रेक्षकांना सांगूया जो प्रश्न कॉमनली ज्यांना माहिती नाही आहे या सगळ्या संदर्भात, वंध्यत्व म्हणजे काय किंवा वैद्यकीय भाषेमध्ये वंध्यत्व म्हणजे काय? वंध्यत्व म्हणजे बघा, आजकाल लेट मॅरेजेस खूप प्रमाणात वाढलेले आहेत. म्हणजे ज्यांचं लग्न एक 25 वर्षानंतर लग्न होतं, 25 ते 35 दरम्यान ज्यांचं लग्न होतं त्याला आपण लेट मॅरेजेस मध्ये कन्सिडर करतो. मग अशा वेळेस अशा जोडप्यांना वंध्यत्व येण्याची शक्यता थोडी जास्त असते. आता मेन मुद्दा म्हणजे वंध्यत्व म्हणजे काय. सपोज आता लग्न झालं आहे आणि नैसर्गिकरित्या प्रयत्न करूनही जर 1 वर्ष 1.5 वर्ष नैसर्गिकरित्या प्रयत्न करूनही जर प्रेग्नेन्सी राहत नसेल तर त्या जोडप्यांनी असं समजावं की ते वंध्यत्वाकडे जात आहेत. म्हणजे काहीतरी प्रॉब्लेम आहे ज्या तो सॉल्व्ह करण्यासाठी एकदा डॉक्टरांचा सल्ला घेऊन आणि मग त्या पद्धतीने पुढची ट्रीटमेंट घ्यायला हवी. नक्की. डॉक्टर, आज आपण ज्या लाईफस्टाईल मधून सगळेजण चाललेलो आहोत, राईट, ती लाईफस्टाईल दुसरीकडे डाएट सारखा एक महत्वाचा विषय. आज सगळेजण डाएट कॉन्शियस आहेत. माझी तब्येत एवढीच असायला हवी, मला असंच असायला हवं, मी फिगर मध्येच असायला हवं, असं अनेक पद्धतीनं वाटत असतं. तर या सगळ्याचा परिणाम म्हणून वंध्यत्व सारखी समस्या वाढते असं म्हणता येईल? वंध्यत्वाची समस्या तर वाढतीच आहे. डे बाय डे इनफर्टिलिटी हा खूप म्हणजे इन्क्रीजिंग आजार आहे. बरोबर. आणि वंध्यत्व नाही आणि बाकीचे आपण आता बघतोय की खूप तरुण वयामध्ये लोकांना हार्ट अटॅक येत आहेत, बीपीचा आजार आहे, शुगरचा आजार आहे. तर हे लाईफस्टाईल मॉडिफिकेशन जे आजकाल आले, वेगळ्या प्रकारचे डाएट्स आहेत, जे जुने आपलं खानपान होतं, जे आपण जुन्या पद्धतीचे जे देसी खानपान होतं ते योग्य पद्धतीने न्यूट्रिशनिस्ट खानपान होतं. आता एकदम मॉडिफिकेशन झाले, डाएटमध्ये मॉडिफिकेशन झालंय, आपल्या लाईफस्टाईल मध्ये मॉडिफिकेशन झालंय, केमिकल एक्सपोजर्स फार वाढले आहेत. जसं आपण घरात रिफाइंड शुगर वापरतो, रिफाइंड ऑइल वापरतो, अनेक प्रोसेस गोष्टी आपल्याला डाएट मधून खूप कन्झम्पशन त्याचं वाढलेलं आहे. लाईफस्टाईल फास्ट झालंय, त्याच्यामधून फास्ट फूडचं कन्झम्पशन फार वाढलेलं आहे. याचा कुठे ना कुठे आपल्या शरीरावर वाईट परिणाम होतो. त्यामध्ये वंध्यत्व तर आहेच, तर बाकीची आपली जी हेल्थ आहे ती पण दिवसेंदिवस डिप्रेवेट होती. जेणेकरून आपल्याला दुसरे आजार होतात. जसं आपण हार्ट अटॅक बघतोय, BP आहे, शुगर आहे, थायरॉइड आहे. आजकाल महिलांमध्ये PCOचा आजार फार वाढलेला आहे. त्यामुळे बेकरी प्रोडक्ट जे आहेत, जे प्रोसेस फूड आहे, बेकरी प्रोडक्ट्स आहे, याचं एक्सपोजर फार वाढलंय. ज्याच्यामध्ये मैदा बेस असतो, मेजॉरिटी ऑफ द मैद्याचे प्रोडक्ट्स असतात. ते डायजेशनसाठी आणि ओव्हरऑल हेल्थसाठी अत्यंत खराब मानले गेलेले आहे. पण याचा उपयोग आपल्या डेली रुटीन लाईफस्टाईल मध्ये खूप प्रमाणात होतो. त्यामुळे वंध्यत्व तर वाढतच आहे आणि बाकीचे आजार सुद्धा त्याबरोबर एक सर्रासपणे झपाट्याने वाढत आहेत. त्याच्यामुळे डाएट कॉन्शियस होणं गरजेचं आहे, पण ते एक तज्ञाच्या सल्ल्याने तुम्ही डाएट कॉन्शियस व्हायला पाहिजे. म्हणजे आता बरेचसे डाएटचे प्रकार आहेत, म्हणजे सगळे चांगले आहेत असं नाही आणि सगळे वाईट नाही. जर आपल्या बॉडीला कुठला डाएटचा प्रकार सूट करतो, आपण देशाच्या कुठल्या रिजन मध्ये राहतो किंवा आपण आपलं तिथलं वातावरण कसं आहे, त्या वातावरणानुसार आपण आपलं डाएट आणि खानपान ठेवलं पाहिजे. आणि मेजॉरिटी ऑफ द टाइम आपण घरगुती जे आपण जेवण म्हणतो, ज्याच्यामध्ये कमी मसाले,
कमी शुगर तर वापरायलाच नाही पाहिजे. म्हणजे तुमच्या किराणाची जी लिस्ट असते त्याच्यात शुगर आणि रिफाइंड ऑइल काढूनच टाकलेलं बरं असतं. तर त्याचे निश्चितच चांगले परिणाम भेटतील. इनफर्टिलिटी असो किंवा तुमची ओव्हरऑल हेल्थ असेल, तुमच्या मुलाबाळांची हेल्थ असेल, तुमची असेल, घरात कोणी वयोवृद्ध असतील तर सगळ्यांचीच हेल्थ त्याने बेटर होईल. 6 महिने शुगर तेल बंद करा, तुम्हाला व्हिजिबल डिफरन्सेस दिसतील तुमच्या फॅमिलीमध्ये. खूप फरक पडतो या गोष्टींचा. आणखीन एक महत्वाचा विषय सर, आज आपण जर विचार केला लग्नासंदर्भातला तर लग्न करणं हा जो विषय आहे त्याच्या संदर्भात दोन्ही म्हणजे मुलगा असेल किंवा मुलगी असेल वाढती वय आहेत. म्हणजे पूर्वीचा जर आपण काळ बघितला तर अगदी 18, 19, 20व्या वर्षात लग्न होतं, पण आज हळूहळू ते प्रमाण 30, 35, 40 पर्यंत सुद्धा आता ते गेलेलं आहे. मध्ये मुलगा असो किंवा मुलगी असो, कारण सेटल्ड होण्याची वाट सगळेजण बघत असतात. हे वाढतं वय आणि वाढत्या वयात होणारी लग्न याचा परिणाम वंध्यत्व आपल्याकडे आलंय का, असंही एक शंका याचा खूप डायरेक्ट परिणाम वंध्यत्वावरती आहे. म्हणजे एकदम अतिशय अचूक परिणाम, म्हणजे डायरेक्ट परिणाम जो आहे लेट मॅरेजेस आणि वाढतं वय याचा वंध्यत्वावर आहे. कारण की कुठल्याही गोष्टीचं बघ एक पीक टाइम असतो. म्हणजे आता आपण एक पीक टाइम मध्येच आपली कुठलीही गोष्ट जर केली तर ती परफेक्ट पद्धतीने होते किंवा मग त्याचे आउटकम्स आपल्याला चांगले मिळतात. तर जे मूलबाळ होण्याचा जो पीक टाइम आहे, महिला असो किंवा पुरुष असो, तो असतो एक 19 वर्ष. आज हल्ली तर 19 वर्षामध्ये लग्न कोणी करतच नाही, त्यामुळे तसं रिकमेंडेड नाही की तुम्ही आधी लग्न करून घ्या मग बाकीच्या गोष्टी करत बसा. पण ऍटलिस्ट तुमचं लग्न एक 25च्या आत व्हायला पाहिजे, 25-26. आणि आजकालचे करिअर ओरिएंटेड लोक आहे, लेट मॅरेजेस आहे, वाढतं वय, याच्यामुळे काय होतं, जी आपली रिप्रोडक्टिव्ह हेल्थ आहे ती डे बाय डे कमी होतीये. कारण की आपला एक रिप्रोडक्टिव्ह हेल्थचा जो एक पीक टाइम आहे, म्हणजे 19 वर्षापासून ते 25 मॅक्स टू मॅक्स 27 वर्षापर्यंत त्या पिरियडमध्ये आपण एकदम पीकवर असतो रिप्रोडक्टिव्ह हेल्थच्या बाबतीमध्ये. जे आपले हार्मोनल पॅरामीटर्स असतील, पुरुषांमध्ये सिमेनचे पॅरामीटर्स असतील, महिलांमध्ये ओसाइट क्वालिटी असेल, त्यांच्या ओव्हरीची हेल्थ म्हणजे अंडाशयाची हेल्थ असेल, गर्भपिशवीची हेल्थ असेल, ते एकदम पीकवरती असतं. म्हणजे दे आर रेडी फॉर द कन्सेप्शन. मग अशा वेळेस जेव्हा आपण ते वय पार करतो, म्हणजे काय होतंय, आपण दिवसांदिवस आपण प्रत्येक मिनिटाला प्रत्येक दिवसाला म्हातारपणाकडे चाललोय. तर म्हणजे इनफर्टिलिटी असो किंवा आणखीन कुठले असो, आपली जी ओव्हरऑल हेल्थ आहे ती आपण कमी होते डे बाय डे. म्हणजे एकदा आपण तो ट्रान्झिशन क्रॉस केला, एक 25चा किंवा 30चा 27चा एक ट्रान्झिशन क्रॉस केला की तिथं आपण टॉप ग्राफवरती असतो. मग तो ग्राफ असा जातो आणि मग जेव्हा आपण 25, 26, 27 क्रॉस करतो तो ग्राफ इकडे यायला लागतो. म्हणजे डिक्लाइन लेवलला तो ग्राफ असतो. तर मग त्या पद्धतीने जरी तुमचा प्लॅन असेल एखाद्या जोडप्याचा किंवा इंडिव्हिज्युअल मुलाचा मुलीचं, मला लग्न लेट करायचंय, 30 वर्षामध्ये करायचंय किंवा 25शीत करायचंय किंवा 27शीत करायचंय, आधी सेटल व्हायचंय, घर घ्यायचंय वगैरे वगैरे जे काय प्लॅन असतील ते, तर त्याआधी एकदा त्यांनी जे फर्टिलिटी एक्सपर्ट्स आहेत त्यांचा एकदा सल्ला घेणं महत्त्वाचं आहे. आणि आपली जी रिप्रोडक्टिव्ह हेल्थ आहे ती तपासणं महत्त्वाचं आहे. कारण की मग त्यातून आपल्याला कळेल की आता जे मी ठरवलंय, आता मला 4 वर्षानंतर लग्न करायचं आहे, तर मग माझ्याकडे खरंच ते 4 वर्ष आहे की मी त्याच्या आधी काही पाऊल उचलायला पाहिजे. म्हणजे असं गरजेचं नाही आहे की तुम्ही लग्न केल्यावरच काहीतरी होऊ शकतं किंवा मग त्याच्या आधीच तुमच्याकडे फर्टिलिटी प्रिझर्वेशन्स वगैरे असे भरपूर टेक्नॉलॉजीज आहेत, ॲडव्हान्स ट्रीटमेंट्स आहेत, तर ते तुम्ही ऑप्ट करू शकता. जर आपल्या रिपोर्ट्समधून आपल्याला असं कळालं की मी 4 वर्ष मी थांबू शकत नाही किंवा मग थांबलो तरी थोडाफार प्रॉब्लेम होऊ शकतो, तर ते होऊ नये म्हणून आजच आपण खबरदारी घेऊन त्या पद्धतीने ट्रीटमेंट करू शकतो. म्हणजे फर्टिलिटी प्रिझर्वेशन असं एक कन्सेप्ट आहे ज्याच्या थ्रू तुम्ही तुमची फर्टिलिटी प्रिझर्व करून ठेवू शकता आणि मग तुमचे जे लाईफ गोल्स आहेत ते अचीव्ह झाल्यानंतर देन यू कॅन गेट मॅरिड अँड कॅन हॅव बेबी. आणखीन एक महत्त्वाचा प्रश्न सर मला या निमित्तानं विचारायचा आहे. वंध्यत्व हा शब्द जेव्हा आपण ऐकतो त्यावेळेला पहिलं आपल्या नजरेसमोर येते ती म्हणजे स्त्री. म्हणजे समाजामध्ये एक समज पण असा आहे की दोष स्त्रीमध्ये असतो, पण वैद्यकीय भाषेतून स्त्री आणि पुरुष या दोघांमध्ये सुद्धा वंध्यत्वाची जी समस्या आहे ती असू शकते का, आणि ती समप्रमाणात असू शकते का? हो, निश्चितच असू शकते. ज्याला आपण आता वैद्यकीय भाषेत म्हणतो, जर पुरुष वंध्यत्व असेल तर मेल फॅक्टर म्हणतो, आणि महिलामध्ये जर वंध्यत्वाशी निगडीत काही समस्या असेल तर त्याला फिमेल फॅक्टर असं म्हटलं जातो. तर आता ही एकदम चुकीची भ्रांती आहे
की वंध्यत्व म्हणजे ते फक्त महिलांनाच असतं. तर असं हे चुकीच म्हणजे सर्रास खोटं आहे किंवा चुकीची समज आहे. वंध्यत्व जे आहे ते पुरुषांमध्ये सुद्धा असू शकतं आणि तितक्याच प्रमाणात आहे. म्हणजे आजपासून 15 वर्षापूर्वी किंवा 10 वर्षापूर्वी जे पुरुष वंध्यत्व आहे ते कम्पॅरेटिव्हली थोडंसं कमी होतं 2-5 टक्क्यांनी. पण आज जी कंडिशन आहे, पुरुषांचं जे एक्सपोजर वाढलंय, म्हणजे आता आपण इन जनरली जरी बघतो तर तुम्हाला बाहेर रस्त्यावरती टपरीवरती सिगरेट पिताना जास्त पुरुषच दिसतील. 100 पुरुष दिसतील, 1 महिला दिसेल. बरोबर. मग हे जे प्रमाण आहे पुरुष वंध्यत्वाचं हे वाढत चाललंय. म्हणजे एक टाइम येणार की जेव्हा महिलाचं जे वंध्यत्व आहे त्यांची रिप्रोडक्टिव्ह हेल्थ चांगली असणार, पण पुरुषाची जी रिप्रोडक्टिव्ह हेल्थ आहे पुढच्या 10 वर्षात, 15 वर्षात, 20 वर्षात, 25 वर्षामध्ये ती महिलांपेक्षा रिप्रोडक्टिव्ह हेल्थ जी पुरुषांची आहे ती जास्त कमी होणार. कारण की पुरुषांचं जे बाहेरचं एक्सपोजर आहे, केमिकल एक्सपोजर असो किंवा बाकी जे ॲडिक्टिव्ह गोष्टी असणार, आपण आता मी थोडं ओपनली बोलतोय की सिगरेट, तंबाखू वगैरे ह्याचं जे एक्सपोजर आहे, जर 200 पोरं सिगरेट पित असेल तर त्याच्यात आज एखादीच मुलगी तुम्हाला दिसणार की ती म्हणजे ह्या ॲडिक्टिव्ह गोष्टींची तिला सवय आहे. बरोबर. तर ह्या गोष्टींमुळे पुरुष वंध्यत्व फार वाढत आहे. आणखीन एक समस्या आपण सातत्यानं आता ऐकतोय महिलांच्या बाबतीमध्ये, ती म्हणजे पीसीओडी. आणि हा जो आजार आहे पीसीओडी सारखा, हा आजार आणि वंध्यत्व याचं काही कनेक्शन आहे का किंवा थेट कनेक्शन आहे का? हो, निश्चितच कनेक्शन आहे. पीसीओ म्हणजे काय? पॉलिसिस्टिक ओव्हरियन डिसीज. बरोबर. तर त्याच्यामध्ये काय होतं की तुमचे जे ओव्हरीज आहे त्याच्यामध्ये जे प्रत्येक महिन्याला जेव्हा स्त्रीला पाळी येते तर तिथं अंडे तयार होतात आणि मग ते अंडे हळूहळू वाढतात. आता पीसीओडीमध्ये काय होतं, जे अंडे तयार होतात शरीरामध्ये पण ते ओव्हरीमध्ये येऊन त्याची वाढ व्यवस्थित होत नाही. अच्छा. त्याची वाढ व्यवस्थित होत नाही आणि ते अंड एक सर्टन ग्रोथ करून ते अंड फुटत नाही. ते फुटत याच्यामुळे नाही की कारण पीसीओ म्हणजे काय, पॉली मीन्स खूप सारे अंडे तिथे जमा होतात आणि त्याचं सिस्ट तयार होतं. ते याच्यामुळे तयार होतं सिस्ट की त्यांच्या ओव्हरीमध्ये शुगर इम्बॅलन्स व्हायला लागतं, इन्सुलिन रेजिस्टन्स वाढतो आणि तिथे एक आपला जो पुरुषांमध्ये हार्मोन असतो टेस्टोस्टेरॉनची लेवल त्यांच्या अंडाशयामध्ये वाढते. बरोबर. मग ह्या कारणामुळे ते अंडे कन्फ्यूज होतात की आम्ही पुरुषांच्या शरीरात आहोत की स्त्रीच्या शरीरात आहे. मग त्यामुळे हे सगळं त्यांचं जो पेल्विस रिजन आहे तिथं सगळं कन्फ्युजन तयार होतं. व्यवस्थित हार्मोन प्रोजेस्ट्रॉन विथड्रॉल व्यवस्थित येत नाही, हार्मोन रिलीजेस व्यवस्थित येत नाही. मग अशा वेळेस पीसीओ पेशंटला पाळी येत नाही. पाळी उशिरा येते, म्हणजे 10 दिवस लेट होणार. काही पेशंट असे असतात त्यांना 6-6 महिने सुद्धा पाळी येत नाही. मग अशा वेळेस त्या पेशंटचे वजन वाढणं, अंगावरती म्हणजे डाग वगैरे पडणं किंवा चेहऱ्यावरती केस येणं, अशा समस्या वाढतात. ते हार्मोनल इम्बॅलन्समुळे वाढतं. मग अशा याच्यामुळे त्यांची जी ओसाईट क्वालिटी आहे ती खूप खराब होऊन जाते. आणि बाळ व्हायचं म्हणजे 2 गोष्टी लागतात, स्त्रीबीजही लागतं आणि पुरुषबीजही लागतं. तुमचं स्त्रीबीज किती चांगलं असेल, पुरुषबीज खराब असेल तर बाळ तयार होणार नाही. आणि व्हायस वर्सा, म्हणजे पुरुषबीज किती चांगलं असेल, स्त्रीबीज खराब असेल तरी बाळ होणार नाही. त्यामुळे पीसीओचा फार डायरेक्ट संबंध आहे. आणि हा पीसीओ जो आहे तो लाईफस्टाईल रिलेटेड पण आजार आहे. म्हणजे तुम्ही जर पीसीओ मधून जर एखादी मुलगी, एखादी स्त्री सफर करत असेल तर त्याच्यामधून ते म्हणजे लाईफस्टाईल मॉडिफिकेशननी सुद्धा हा आजार बऱ्यापैकी कंट्रोलमध्ये येऊ शकतो. म्हणजे अशा स्त्रियांनी बेकरी प्रोडक्टचं एक्सपोजर बंद करायचं, शुगर बंद करणे, मग त्याचे काही डाएट प्लॅन्स असतात, योगा एक्सरसाइजेस असतात, हे करून ते बऱ्यापैकी कमी होऊ शकतं. नक्कीच. खूप छान अशी माहिती डॉक्टरांकडून आपल्याला मिळते. खरं तर एका छोट्याशा विश्रांतीची वेळ झाली आहे, पण मला या माध्यमातून एक गोष्ट सगळ्या रसिकांना सांगायची आहे की या ज्या काही छोट्या छोट्या गोष्टी असतात, छोटे छोटे मुद्दे असतात, ज्याची आपल्याकडे अधिकृत माहिती नसते, ही अधिकृत माहिती लाईफलाईन सारख्या आमच्या कार्यक्रमातून आम्ही देण्याचा प्रयत्न करतो. आणि ही जी अधिकृत माहिती आहे ती जर आपल्याकडे असेल तर मला असं वाटतं की भविष्यातल्या ज्या चुका आहेत त्या चुका आपण निश्चितपणानं टाळू शकतो. सर, पीसीओडी बद्दल आपण बोललो, पीसीओ बद्दल आपण बोललो. आणखीन एक महत्त्वाचा टर्म जो वैद्यकीय भाषेमध्ये तो म्हणजे लो AMH. आता हे जे लो AMH आहे त्याचा सुद्धा वंध्यत्वाशी काही कनेक्ट आहे? हो, लो AMHचा निश्चितपणे वंध्यत्वाशी कनेक्ट आहे. तो असा की AMH म्हणजे अँटी म्युलेरियन हार्मोन.
म्हणजे त्या हार्मोनचा जो व्हॅल्यू आहे, म्हणजे नॉर्मल पॅरामीटर्स जे आहेत ते आपल्याला नॉर्मल पॅरामीटर्स किंवा नॉर्मल पॅरामीटर बोथ, जर नॉर्मल असेल तर ते आपल्याला दर्शवतं की स्त्रीमध्ये जे oocyte जे बनत आहेत, तिच्या अंडाशयामध्ये जे oocyte बनत आहेत, तर त्याची क्वालिटी कशी आहे आणि त्याची क्वांटिटी कशी आहे, किती आहे. तर लो एम-एच म्हणजे काय, तर लो एम-एच म्हणजे जो oocyteचा रिझर्व आहे स्त्रीच्या शरीरामध्ये किंवा मुलीच्या शरीरामध्ये, बाईच्या शरीरामध्ये जो oocyteचा रिझर्व आहे तो कमी झाला आहे. अच्छा, म्हणजे लो एम-एच म्हणजे तो oocyteचा जो रिझर्व आहे तो कमी झाला आहे. मग अशा वेळेस आता ते डिपेंड करतं की तो किती लो झाला आहे, म्हणजे तुमची AMH व्हॅल्यू जी आहे ती किती आहे, 0.5 आहे, 0.1 आहे किंवा 2 जर 1च्या पुढे 1.5 पर्यंत वगैरे असेल तर ती कमी आहे, पण इट इज स्टील ॲक्सेप्टेबल, म्हणजे ठीक आहे, तुम्हाला त्यापासून म्हणजे जास्त काही करण्याची गरज नाही आहे. आणि जर 1पेक्षा कमी असेल, 0.5 असेल, 0.2 असेल, कोणी 0.1 सुद्धा असतं, तर मग अशा वेळेस त्यांना थोडं म्हणजे वैद्यकीय सल्ल्याची किंवा मेडिकल ट्रीटमेंटची गरज आहे. म्हणजे जर तुमचं AMH व्हॅल्यू कमी असेल आणि तुम्ही नैसर्गिक प्रयत्न करताय, प्रेग्नेन्सी राहत नाही, तर ते तपासणं फार महत्त्वाचं आहे. म्हणजे लो AMH म्हणजे तुमच्या oocyteची क्वालिटी सुद्धा खराब झालेली आहे थोडीशी, आणि त्यानंतर त्याचा जो रिझर्व आहे म्हणजे जी क्वांटिटी आहे, जे नंबर ऑफ oocytes आहे ते सुद्धा कमी झालेलं आहे. मग अशा वेळेस त्याला लिंक्ड गोष्टी असतात काही, जर सपोज AMH लो आहे आणि स्त्रीला दर महिन्याला पाळी येते व्यवस्थित, तर एवढं घाबरायचं कारण नाही. पाळी येते म्हणजे काय, त्यांचं oocyte प्रत्येक पाळीला तिकडनं रिलीज होतंय, त्याची प्रॉपर वाढ होतीये आणि ते फुटतंय, म्हणजे दर महिन्याला पाळी येते, तर जास्त घाबरण्याचं कारण नाही. आणि ते लो जरी असेल आणि त्याच्या उलटं काय होतं, PCO पेशंट जे असतात त्यांच्यामध्ये AMH लेवल फार वाढलेली असते, कारण की त्यांची अंडी फुटतच नाही. बरोबर, ते त्यांच्या अंडाशयामध्ये तिथंच प्रत्येक महिन्याला अंडे तयार होतात आणि ते तिथंच असतात, फुटत नाही, बाहेर येत नाही, त्यांचा शुक्राणूशी संबंध येत नाही, म्हणजे प्रेग्नेन्सी राहत नाही. तर अशा वेळेस ते अंडे एका ठिकाणी जमून राहतात, मग ओव्हरीजमध्ये पाणी साचायला लागतं, टेस्टोस्टेरॉन हार्मोन वाढतो. मग अशा पेशंटमध्ये AMH व्हॅल्यू खूप जास्त येतात, म्हणजे काही पेशंटमध्ये अगदी 12, 15 सुद्धा यायची, जी की नॉर्मल रेंज आहे. समजा 1-2 पर्यंत, 1.5च्या पुढे ते 3 पर्यंत वगैरे असेल तर वी कॅन कन्सिडर इट ॲज अ नॉर्मल. बरोबर. आणि जर लो AMH असेल तर मग त्याच्यासाठी ट्रीटमेंट्स आहेत काही, म्हणजे कन्झर्वेटिव्ह मॅनेजमेंट सुद्धा असतात, किंवा मग जर आपण ते कन्झर्वेटिव्ह मॅनेजमेंट देऊनही जर काम होत नसेल, प्रेग्नेन्सी राहत नसेल, देन द कपल कॅन ऑप्ट फॉर द IVF ट्रीटमेंट ऑल्सो. तर बरेचसे ट्रीटमेंट ऑप्शन आहे डॉक्टरांच्या सल्ल्याने, म्हणजे जर प्रॉपर पद्धतीने ट्रीटमेंट केली तर सगळ्या गोष्टी शक्य आहे. म्हणजे आणखीन एक सर महत्त्वाची गोष्ट म्हणजे मला सातत्यानं जेव्हा आपण समाजामध्ये ऐकतो, चर्चा करतो, बोलतो, त्यावेळेला एक गोष्ट सातत्यानं जाणवते की मूल न होणं ही एवढी गंभीर समस्या आहे, बोलता येत नाही पटकन किंवा कोणाला सांगता येत नाही, किंवा अगदी जवळच्या लोकांना पण सांगता येत नाही की मी अशा समस्येमधून चालतोय. त्यामुळे नेमकं वंध्यत्व तज्ज्ञाकडे, म्हणजे आता तो तर फार मोठा विषय झाला, कारण थेट डॉक्टरांकडे जायचं असतं, तर हा निर्णय कसा घ्यायचा किंवा कधी घेतला गेला पाहिजे? निर्णय म्हणजे आता बघा, आता डिपेंड करतं की तुमचं लग्न, अगेन लेट मॅरेजेस कम्स टू अँड पिक्चर कम्स टू इन पिक्चर. म्हणजे तुमचं लग्न कधी होतंय, तुमचं लग्न 20-22 वर्षामध्ये झालं, 23 वर्षामध्ये झालं, तर यू हॅव 2 years, म्हणजे 2 वर्ष तुम्ही वाट बघा किंवा 1.5 वर्ष वाट बघा. तुम्हाला जेव्हा मूल पाहिजे, आता तुमचं प्लॅनिंग आहे की आता आपल्याला प्रेग्नेन्सी ठेवायचे, मग तुम्ही प्रयत्न करूनही 5-6 महिने प्रयत्न करून जर प्रेग्नेन्सी राहत नाहीये, तर मग अशा वेळेस तुम्ही एकदा डॉक्टरांचा सल्ला घेणं गरजेचं आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्यानंतर एकदा डॉक्टरांचा सल्ला घेतल्यानंतर, म्हणजे तुमचे जे पॅरामीटर्स काय आहेत, तुमचे जे रिप्रोडक्टिव्ह हेल्थचे पॅरामीटर्स काय आहेत, तर मग त्यानुसार जो ट्रीटमेंट प्लॅन तुमच्यासाठी सुटेबल असेल तो तुम्ही कन्सिडर करू शकता. आणि कंपल्सरी नाही आहे की प्रत्येक जोडप्याला IVFच लागेल म्हणून. मग आता हे एक कॉमन मिथ आहे की म्हणजे इनफर्टिलिटी एक्सपर्टकडे गेलं म्हणजे की तिकडे IVFच होणार, आणि लोक ह्या गोष्टी बोलायला म्हणजे तेवढं ॲक्सेप्टन्स नाही आहे किंवा अवेअरनेस नाही आहे. लाजतात लोक आपल्या इकडे फार जास्त, की म्हणजे आता आम्हाला मूल होत नाही म्हणजे आमच्यात काहीतरी कमतरता आहे. तर हे एकदम चुकीचं आहे. ते कमतरता नाही आहे, तर काहीतरी एक मेडिकल कंडिशन आहे. जसं एखाद्याला कमी वयामध्ये एखाद्याचे पाठ दुखते, एखाद्याला शुगरचा आजार आहे, कुणाला अजून BPचा आजार आहे, कुणाला थायरॉईडचा आजार आहे, तसं तुम्हालाही प्रेग्नेन्सी राहायला प्रॉब्लेम होतोय. म्हणजे ट्रेट म्हणजे याला फार असं वेगळं, माझ्यात काहीतरी कमतरता आहे, म्हणजे माझ्या पुरुषत्वामध्ये किंवा याच्यामध्ये काहीतरी कमतरता आहे,
हे एकदम म्हणजे डोक्यातून आणि काढून अनेक घेणं वेळेला ती गरजेचं भीती पण आहे. एक असते ना की हो. खिल्ली उडवली जाईल, खिल्ली उडवली जाईल. हसं होईल हो, हो, आपलं, समाज काय म्हणेल, लोक काय बरोबर. म्हणतील, हा Right. त्यातला एक फार मोठा फॅक्टर असतो. हो हो हो. आणि ते होतंही म्हणजे जेव्हा एखाद्या मुलाचं लग्न होतं 3-4 वर्ष, आता एखाद्या कॉलनीमध्ये 3-4 असतातच क्लासमेट्स, एका एजचे असतात. खरंय. त्याच्यातले 5चे लग्न झाले, 3 तिघांना व्यवस्थित चालू आहे प्रपंच, मूलबाळ वगैरे, लग्न झालं, 2 वर्षात मूलबाळ झालं. आणि मग त्याच्यातला एखादा असतो ज्याला काहीतरी प्रॉब्लेम असेल, थोडं लेट होत आहे, तर मग जेव्हा त्यांचा ग्रुप बसतो मग तेव्हा त्याचं ते बॅक ऑफ द माइंड असतं, सगळ्यांचं झालं मला नाही होते. आणि मग त्याच्यात कॉस्ट फॅक्टर पण असोसिएटेड असतो. म्हणजे आता ते जे 4 आहेत त्यांना फ्रीमध्ये मुलं बाळ झालेत, त्यांना खर्च नाही लागला, याला डॉक्टरांकडे जावं लागतंय ना. IVF म्हणजे आता काय, आपण म्हणजे जी गोष्ट शरीरात होत नाही आहे, म्हणजे एक लक्षात घेण्याची गोष्ट आहे की किती ॲडव्हान्स लेवलची टेक्नॉलॉजी, ट्रीटमेंट्स आणि ह्या सगळ्या गोष्टी, याला लॅब सेटअप्स किती ॲडव्हान्स लेवलचे लागतात, खरंय. की जी गोष्ट शरीरात होत नाही आहे ती ते create डायरेक्ट करायची. बाळ आपण बनवतोय. मग ते जे एवढं मायन्यूट लेवलला काम होतं ना, तर त्याच्यासाठी थोडंसं एक्सपेन्सिव्ह ट्रीटमेंट असते, कारण की तिथे त्याला टेक्नॉलॉजी यूज होते, जे मीडिया डिस्पोजेबल्स यूज होतात. क्लास 100ची रूम लागते, जिथं एकदम पार्टिकल काउंट फार कमी लागतो, तिथं कंटॅमिनेशन नको आहे. कारण की म्हणजे हे शब्दांनी सांगण्यासारखं नाही आहे की तिथं काय गोष्टी घडतं. कराव्या लागतात आणि किती मायन्यूट लेवलवरती गोष्टी कराव्या लागतात. म्हणजे आपण बाळ तयार करतोय. खरंय. म्हणजे आज माझं जे शरीर आहे, जेव्हा एम्ब्रिओ लेवलला होतं तेव्हा इट वॉज, आय कॅन ओनली सी इट इन अ मायक्रोस्कोपिक लेवल. म्हणजे ते फक्त मायक्रोस्कोपमध्ये दिसत होतं. मग त्याच्यानंतर ते डेव्हलप होऊन बाळ बनतं, त्याच्यानंतर मग त्या पुढच्या गोष्टी. तर एवढं मायन्यूट लेवलवरती ते काम असतं ना, त्याच्यामुळं त्याचं थोडीशी कॉस्ट असोसिएटेड आहे. मग लोकांना असं वाटतं IVF ट्रीटमेंट फार महाग आहे, आणि मग ते इनिशियल लेवलला दुसऱ्या गोष्टी करतात. आपल्या इकडं असतं की बऱ्याचशा गोष्टी असतात, आता ते आपण बोलू शकत नाही. बरोबर. मग ते तिकडचे मार्ग निवडणार, मग तिकडे वेळ वाया जाणार. मग जेवढा वेळ वाया जाणार तेवढा तुमचा प्रॉब्लेम वाढणार, खरंय. आणि जेवढा मोठा प्रॉब्लेम असणार तेवढा थोडा तुमचा खर्चही वाढणार. सर, तुम्ही एम्ब्रॉलॉजिस्ट आहात, म्हणजे आता आपण Right. चर्चा करता, तुम्ही आता शब्द पण उच्चारला, हो. तर एम्ब्रॉलॉजिस्टचं आणि एम्ब्रॉलॉजीची जी लॅब असते हो. त्याचं या सगळ्यामध्ये काय महत्व आहे? म्हणजे आता आमच्या फील्डमध्ये असं म्हटलं जातं, एम्ब्रिओलॉजिस्ट अँड एम्ब्रिओलॉजी लॅब इट इज अ हार्ट ऑफ IVF सेंटर. अच्छा. हो. म्हणजे जो एम्ब्रिओलॉजिस्ट आहे तो तुमचं बाळ तयार करतोय, बरोबर, आणि जे एम्ब्रिओलॉजी लॅब आहे तिथे तुमचं बाळ तयार होत आहे. म्हणजे जे बाकीचं तुमचं जेवढा काही सेटअप असेल, तुमचं 100 रूमचंही जरी हॉस्पिटल असेल, तर ती जी एक रूम आहे एम्ब्रिओलॉजी लॅब, आणि तिथे जो काम करणारा एम्ब्रिओलॉजिस्ट आहे दे आर द गार्डियन्स ऑफ युअर, काय म्हणतो त्याला आपण, फिटस किंवा एम्ब्रिओ म्हणतो आपण त्याला. दे आर द गार्डियन्स. हो. तर मग ते अप टू द मार्क असणं फार महत्त्वाचं आहे. तुमचं वेल क्वालिफाईड एम्ब्रिओलॉजिस्ट असणं, तुमची लॅब अप टू द मार्क असणं, हे फार महत्त्वाचं आहे. म्हणजे तिथूनच तुमचं बाळ तयार होणार. तिथे जर बाळ तयार चांगलं झालं, म्हणजे तिथे जर A1 क्वालिटीचा एम्ब्रिओ तयार झाला, तरच तो पुढे गर्भपिशवीमध्ये सोडल्यानंतर त्याच्यापासून प्रेग्नेन्सी राहील, आणि मग ते बाळ पुढे वाढेल. कार्यक्रमाच्या अंतिम टप्प्यामध्ये आहोत, खरं तर Yes. वेळेचं थोडंसं बंधन आहे, पण एक प्रश्न मला महत्त्वाचा वाटतो, तो मी घेतो. कारण आज आपण एवढ्या पद्धतीच्या फॅसिलिटी जेव्हा लोकांना देतो, त्यावेळेला निश्चितपणानं त्याचा आर्थिक ताण हा खिशावरती पडत असतो. अनेक जोडपी अशी पण असतील की अरे नाही ह्याचं तर आपल्याला हे परवडू नाही शकणार, म्हणून ते येतच नाहीत तुमच्यापर्यंत, असंही होत असतील. तर त्यांना तुम्ही काय सांगाल, आणि साधारणतः खर्च काय असतो, एक अंदाज? कसं आहे त्याच्यामध्ये, आता डिपेंड्स तुमचा प्रॉब्लेम काय आहे. म्हणजे प्रॉब्लेम म्हटल्यापेक्षा कुठल्या कारणामुळे तुम्हाला प्रेग्नेन्सी राहत नाहीये ते पहिलं तुम्ही जाणून घेणं गरजेचं आहे. आजकाल बरेचसे हॉस्पिटल आहेत त्यांचं फर्स्ट कन्सल्टेशन फ्री असतं. इव्हन आमचंही फर्स्ट कन्सल्टेशन फ्री असतं, आणि तुमच्या नियर बाय प्लेसेसमध्ये असे बरेचसे हॉस्पिटल्स असतील त्यांचं फर्स्ट कन्सल्टेशन फ्री असतं. ॲटलिस्ट तुम्ही तेवढं घेऊन या. जर तुम्हाला असं वाटत असेल फार खर्चिक आहे, परवडणार नाही वगैरे वगैरे, कारण की मित्रांनी सांगितलं, गल्लीत कोणीतरी सांगितलं, कॉलनीत कोणीतरी सांगितलं हे फार महाग असतं, त्यांच्यावर ट्रस्ट ठेवण्यापेक्षा, कारण की अर्धवट माहिती असते, जो एक्सपर्ट आहे तोच तुम्हाला व्यवस्थित माहिती देणार. तर मग ॲटलिस्ट फर्स्ट कन्सल्टेशन घेऊन
तुम्ही मग निर्णय घ्यावा. त्या फर्स्ट कन्सल्टेशनमध्ये काय ॲटलिस्ट तुमचं कन्सल्टेशन फ्री होऊन जाईल. त्यावेळेस जर काही रक्ताच्या तपासण्या वगैरे बेसिक रक्ताची तपासणी असतील, शुक्राणूची तपासणी असेल, तुमचे एक स्कॅन असेल, तर हार्डली ते 2-4 हजारामध्ये होतं. त्यामध्ये तुम्हाला एक क्लिअर आयडिया येते की आपल्याला काय अडचण आहे, कुठल्या अडचणीमुळे बाळ व्हायला प्रॉब्लेम येतोय, आणि तुमच्या डॉक्टरलाही कळेल. म्हणजे फक्त आपल्या चेहऱ्याकडे बघून आपण सांगू शकत नाही ना की तुम्हाला बाळ का बरं नाही होते. त्याच्यासाठी काही डायग्नोस्टिक टेस्ट, सोनोग्राफी वगैरे ह्या गोष्टी, आणि त्याला जास्त पैसे नाही लागत. त्यातून ॲटलिस्ट क्लिअर आयडिया येते की तुमचा हा प्रॉब्लेम आहे, हा ट्रीट करण्यासाठी एवढा खर्च लागेल. बरोबर. आणि अंदाजे साधारणतः एक IVF जर आपण बघितलं, समज तुम्हाला प्रेग्नेन्सी व्हायची, IVF म्हटल्यापेक्षा आपण असं म्हणू प्रेग्नेन्सी राहण्यासाठीची ट्रीटमेंट मिनिमम 5,000 चालू होते, आणि डिपेंड्स की मग तुम्हाला कुठल्या प्रकारची काय सुविधा घ्यावी लागणार, मग ते 1,00,000, 1.5 लाख, 2 लाखापर्यंत जाऊ शकते. डिपेंड्स तुमचं वय किती आहे, कुठल्या प्रकारची ट्रीटमेंट तुम्हाला लागणार, कुठल्या प्रकारचे मेडिसिन्स तुम्हाला लागणार, ह्या सगळ्या गोष्टी. नक्की. खरं तर मी एक सूचना आपल्या सगळ्या प्रेक्षकांना करेन की आत्ता आधी तुम्ही सगळ्यांनी एक काम करा, स्क्रीनवरती आता डॉक्टर सरांचे नंबर सुरू आहेत. हे नंबर तुम्ही एखादा फोटो काढून घ्या किंवा ते नंबर तुम्ही नोंदवून घ्या, जेणेकरून तुमच्या मनामध्ये कोणत्याही पद्धतीची या संदर्भातली जर समस्या असेल, अडचण असेल, काही शंका असेल, तर तुम्ही थेट डॉक्टरांना फोन करून या संदर्भातलं काही कन्सल्टेशन असेल किंवा काय असेल तर ती माहिती किमान घेऊ शकता, जेणेकरून तुम्ही डॉक्टरांपर्यंत पोहोचू शकता. संभाजीनगर आणि त्या आजूबाजूचा परिसर आहे, त्या आजूबाजूच्या परिसरामध्ये डॉक्टरांची सेवा आहे. अजूनही कोणीही कुठून जाऊ शकत असेल तिथपर्यंत तर निश्चितपणानं पोचायला हरकत नाही. पण वंध्यत्व सारख्या समस्येवरती आज ठोस असे उपाय आहेत आणि ते निश्चितपणानं रिझल्ट देणारे आहेत, हे मात्र आपण आजच्या या चर्चेतून निश्चितपणानं तुम्हाला सांगू शकतो. सर, तुम्ही आजच्या कार्यक्रमात आलात आणि खूप छान माहिती आमच्या प्रेक्षकांना दिलीत, त्यासाठी अगदी मनापासून आभार. धन्यवाद. आणि याबरोबरच वेळ होते इथेच थांबण्याची, पण पुढच्या एपिसोडमध्ये पुन्हा एकदा आपण भेटणार आहोत एका नवीन विषयासह, नवीन तज्ज्ञ डॉक्टरांसह. तोपर्यंत नमस्कार.